तर सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं दाखल देखील झाली आहे. आपण पाहू शकता धीरज आणि त्याच्या साथीनं मैदानात आपण पाहू शकतायत. भावेश बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर गोलंदाज सज्ज झालेत. आपण पाहू शकतायत पंचांच्या डावीकडून गोलंदाजी ट्रॅकवरनं ते सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅकवरती. आशिष बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल. बॉलिंग ट्रॅकवरती P1चा पहिलं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल. पहिलाच बॉल खोलवला टप्प्याचा डाऊन द ग्राउंडच्या क्षेत्रामध्ये. हा चेंडू इथे टिपलाय, झेल संपलाय पहिल्याच बॉलवर. या खेळाडूचा खेळ, विकेटचं पतन, खेळाडू बाद. फटका चांगला होता परंतु ताकद त्या फटक्यामध्ये थोडीशी कमी पडली आणि त्या कारणाने हा झेल इथे टिपला गेला. एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर हा प्रयत्न चांगला होता परंतु तुम्ही क्षेत्र निवडलं ते देखील चांगलं होतं परंतु त्या बॅटमध्ये तुम्हाला तो बॅटचा फ्लो देता आला नाही आणि त्या कारणाने तुमचा विकेट इथे प्राप्त झाला आहे. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एकंदरीत जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरनं आशिष हा गोलंदाज आपण पाहू शकतात पहिल्याच बॉलवर अफलातून पद्धतीची गोलंदाजी करत असताना. दुसरा बॉल आशिषच्या माध्यमातून कशा पद्धतीने इथे टाकला जातोय. दत्तात्रय आहे तिकडे. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूची गती कमी केली परंतु यावेळेस देखील चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडला. एफर्ट्स खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. हे क्रिकेट आहे, हे टेनिस बॉल क्रिकेट आहे, हे ग्रामीण क्रिकेट आहे. आपल्या संघासाठी 100% एफर्ट्स, 100% कमिट्समेंट मैदानाच्या आतमध्ये दिले गेलेत. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. जबरदस्त एक चांगला प्रयत्न इथे केला जातोय परंतु आपण पाहू शकता त्या प्रयत्नाला यश येत नाही परंतु 100% एफर्ट्स दिले गेलेत. एक सिंगल धाव, माफ करा 2 धावा इथे कन्वर्ट केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 2 चेंडू अखेरीस 2 या आकड्यावरती जाऊन पोचली गेली आहे. आशिष ज्याने पहिल्या बॉलवर विकेट मिळवली, दुसरा चेंडू देखील तितक्याच ताकदीने टाकला होता परंतु त्या दुसऱ्या बॉलवर 2 धावा इथे एक्झिक्यूट केल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या देखील 2 या आकड्यावरती सध्या जाऊन पोचली आहे. फलकावरती आपण पाहू शकतात 2 दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एकंदरीत जर पाहिलं तर लेंथ खूप चांगल्या पद्धतीची होती. एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. 3 चेंडू अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोचली आहे. आशिष चांगली गोलंदाजी करतोय. P1चं षटक टाकण्यासाठी तो बॉलिंग ट्रॅकवरती आला होता आणि त्यातील त्याने 3 चेंडूचा खेळ तर परिपूर्ण केला आहे परंतु इथून 3 चेंडूचा खेळ कशा पद्धतीने कंप्लीट केला जाईल यावर लक्ष वेधलं आहे. या 3 चेंडूवर कशा पद्धतीचा क्रिकेट त्याच्या माध्यमातून इथे विकेटच्या पटलावरती पाहायला मिळतंय हे देखील मात्र आपण पाहूयात. चौथा बॉल. भावेश यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता. एकंदरीत जर पाहिलं तर गतीवर स्वार होत असताना नियंत्रित गोलंदाजी कशा पद्धतीने करावी त्याचं उत्तम उदाहरण देणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. आशिष 4 चेंडू अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतात 3 या आकड्यावरती. जरूर पहिलं षटक P1चं असलं तरी माझ्याकडे जी गोलंदाजी आहे, माझ्याकडे जे चांगले चेंडू आहेत ते टाकण्याचा मी प्रयत्न करेन आणि या प्रयत्नाच्या जोरावरती 4 चेंडू अखेरीस एका विकेटच्या मोबदल्यात फक्त 3 धावा इथे खर्च केल्यात. इथून या 2 चेंडूवर तुम्हाला एक मोठा फटका कन्वर्ट करावाच लागेल. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील भावेश आणि दत्तात्रय या बॅटरला. इथून या 2 चेंडूवर एखादा मोठा स्ट्रोक तुम्हाला एक्झिक्यूट करावाच लागेल. त्यासाठीचे प्रयत्न करतायत का? यावेळेस सपटून टाकलाय. अतिरिक्त बाउन्स पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातो. पंच समवेत आमच्याकडे जोडले जात आहेत आणि वाईटचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून इथे दिला जातोय आणि 1 बाउन्सचा सिग्नल देखील इथे गोलंदाजाला दिला जातोय. एकंदरीत जर पाहिलं तर 4 चेंडू अखेरीस धावसंख्या ही 4 आकड्यावरती जाऊन पोचली आहे. आशिष 5वा बॉल. आशिष यावेळेस मात्र जडमध्ये होता परंतु त्या चेंडूला खोदून काढलाय. हा ही बॉल निघून जातोय सरळ बॅटच्या रेषमध्ये आलाय, फेकून दिलाय, आउट ऑफ दी पार्क. षटकार 6. काय फटका इथे खेचला गेला जातोय. 5व्या बॉलवर हा धमाकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 10 या आकड्यावरती. ताकद, नजाकत आणि टायमिंग
या तिन्ही गोष्टींचा समन्वय केलं आणि चेंडूला फेकून दिलं सरळ. 6 धावेसाठी अफलातून फटका इथे कन्वर्ट केला जातोय. 6 धावेचा कॉल इथे पंचाच्या माध्यमातून दिला जातोय आणि 6 धावेच्या मदतीने धावसंख्या डबल फिगर दुहेरी अंकावरती जाऊन पोहोचले. 10 या आकड्यावरती शेवटचा बॉल शिल्लक असेल आणि आशिष त्या शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते, कारण इथून त्याने 4 चेंडू खूप चांगल्या पद्धतीचे हाताळले होते. तदनंतर वाईट चेंडू आला आणि हा षटकार. आता आशिष 5वा शेवटचा बॉल. यावेळेस चांगला बॉल पंचांकडे दाद मागली जाते. पंचही इंटरेस्ट दाखवत आहेत. विकेटचं पतन. षटक इथे कंप्लीट झालंय पहिलं आणि पहिल्या षटकाराच्या अखेरीस धावसंख्या ही 10 या आकड्यावरती जाऊन पोचली गेली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2 विकेटच्या मोबदल्यात 10 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतात आणि नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकतात. जितेंद्र हा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झाला. एकंदरीत जर पाहिलं तर नवीन बॅटर देखील मैदानाच्या दिशेनं आपण पाहू शकतात. आशिष आणि दत्तात्रय ही जोडी मात्र मैदानात आपण पाहू शकतात. एका षटकाचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट झालाय आणि एक षटकाखेरीज जर पाहिलं तर 10 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आणि गावदेवी स्पोर्ट लोपे आयोजित कैलासवासी नयन स्मृती चषक 2025चा हा रनर संग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर दुसरा षटकातील पहिलाच बॉल फुलर लेनचा होता, परंतु त्या लेन्थला पिक करता आलं नाहीये. चेंडू हवेमध्ये आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर झेल टिपता आला नाहीये आणि इथे 2 धाबा कन्वर्ट केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या ही 12 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. जितेंद्र हा गोलंदाज जर पाहिलं गेलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जातोय, आपण पाहू शकतात. यावेळेस पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने चेंडू मुवमेंट प्राप्त करतो, परंतु या चेंडूला एक्झिक्यूट केलं जाते लॉंग लेगच्या रिझनमध्ये आपण पाहू शकतात. एक सिंगल धाबे ते कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या 1च्या मदतीने वाढते देखील आणि वाढत असताना जाऊन पोचते ती 13 आकड्यावरती. 13 ही धावसंख्या फलकावरती आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतीये. आणि आपण पाहू शकता जितेंद्र जो आपल्या बोटांची जादू विक्रमण्यासाठी ओळखला जातोय, आपल्या हातांची जादू तो मैदानात प्रकट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो जितेंद्र आपण पाहू शकतात. 2 चेंडूचा खेळ त्यानेही कंप्लीट केलाय. 2 चेंडूवर फक्त 3 धाबा खर्च केल्यात. आता लेफ्ट हँडर बॅटरच्या विपक्षात जितेंद्र. यावेळेस मात्र बॅटच्या रिचमध्ये आलाय. हाही फटका प्रॉपर आहे, परंतु पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. हा येतोय या मॅचचा षटकार. तीन चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. धावसंख्या 19 या आकड्यावरती सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतीये. आणि एकंदरीत जर पाहिलं तर इथून 3 चेंडूचा खेळ देखील कंप्लीट करायचा आहे, परंतु बॅटर भन्नाट फॉर्ममध्ये पहिल्याच बॉलवर कडक स्ट्रोक. यावेळेस बाहेरच्या बाजूने चेंडू ठेवलाय. पंचाचा सिग्नल नो चालाय. प्रीट देखील असेल या बॅटरला. एकंदरीत जर पाहिलं तर संधी आहे हात खोलण्याची. पहिल्याच बॉलवर एक कलात्मक फटका इथे खेचलाय. दुसऱ्या बॉलवर नोचा सिग्नल, त्यावर प्रीट आहे. यावेळेस देखील पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने चेंडू टाकला होता, परंतु आतल्या बाजूने मुवमेंट प्राप्त करतो. एक चांगला बॉल डॉट चेंडू येतोय. 4 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट केलाय गोलंदाजाने आणि 4 चेंडू अखेरीस जर पाहिलं तर धावसंख्या ती फलकावरती 20 या आकड्यावरती जाऊन पोचली आहे. यावेळेस पुन्हा एकदा फसवलंय. यावेळेस बॅटर होतोय बाद. तिसरा धक्का बसेल. विकेटचं पतन. खेळाडू आउट.
नवीन बॅटर मैदानात इंटर होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आदेश. जरूर पहिल्याच बॉलवर षटकार खेचला होता या बॅटरने, परंतु दुसरे 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केले गेले. चांगल्या पद्धतीने ते 2 बॉल हाताळले आणि एकंदरीत जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केलाय. 5 चेंडू अखेरीस 20 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोचली गेली आहे. शेवटचा बॉल दत्तात्रेयच्या विपक्षात आपण पाहू शकतात स्विच हिटचा फटका आहे पॉवरफुल. हा बॉल निघून जाईल का? परंतु यस डेफिनेटली 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. हा चेंडू निघून गेलाय 4 धावेसाठी. चौकार. दोन षटकांचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 24 या आकड्यावरती जाऊन पोचली आहे. इथून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण जर धावा पाहिल्या तर त्या 12च्या सरासरीने एक्झिक्यूट केल्या गेल्यात. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरून आपण पाहू शकतात संदेश. आदेश आणि दत्तात्रय ही जोडी मैदानात सज्ज आहे. एकंदरीत जर पाहिलं ना तर 24 आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि 2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचं निर्णायक षटक स्लॉक षटक आपण म्हणतोय ते षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती संदेश हा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकतात पंचांच्या उजवीकडून. आदेशच्या दत्तात्रयच्या विपक्षात आपण पाहू शकतात. यावेळेस आडवा बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅपनं, परंतु 1 बाउन्सने चेंडू गॅदर देखील केलाय. चेंडू फील्ड करून रिटर्न केला तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कन्वर्ट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 25 लॉस ऑफ 3 विकेट ऑन दी बोर्ड सध्या आपण पाहू शकतात. 25 आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकतात आणि पहिल्याच चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय. चांगलं क्रिकेट इथे आपल्याला पाहायला मिळतंय या संघाच्या माध्यमातून. एक चेंडूचा खेळ त्या खेळाडूने कंप्लीट देखील केलाय. दुसरा बॉल यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जडमध्ये होता. एक चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. डॉट चेंडू अचूकतेने जर पाहिलं तर लाईन लेत इथे हाताळली जाते आणि त्याचा बेनिफिट देखील या गोलंदाजाला मिळतंय. 2 चेंडू इथे कंप्लीट झालेत आणि 2 चेंडू अखेरीस 25 ही धावसंख्या आपण पाहू शकतायत. यावेळेस देखील चेंडू खूप चांगल्या पद्धतीने मात्र हँडल केला, परंतु एक सिंगल धाव इथे एक्झिक्यूट केली जाते. सिंगल धाव बनवली जाते आणि सिंगलच्या धावसंख्येने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या ती फलकावरती जाऊन पोचली गेली 26 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट करून फक्त 2 धावा दिल्या आहेत. चांगले चेंडू हाताळले जात आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर यॉर्कर लाईनचे चेंडू इथे हाताळले जात आहेत या गोलंदाजीच्या माध्यमातून. ही लाईन खूप चांगल्या पद्धतीची आहे. या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. चौथा बॉल यावेळेस देखील पटल्यानंतर बाहेरच्या बाजूने हा चेंडू मुवमेंट प्राप्त करतोय. पंच आमच्या समवेत इथे जोडले जात आहेत. वाईटचा सिग्नल त्यांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. 27 ही धावसंख्या पाहू शकतात. गोलंदाज एकंदरीत जर पाहिलं तर लाईन खूप चांगल्या पद्धतीची होती, परंतु लेन थोडीशी बिघडली आणि त्या कारणाने हा वाईट चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील पडल्यानंतर हा चेंडू थोडीशी बाउन्स प्राप्त करतोय. एक सिंगल धावेमध्ये कन्वर्ट केली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल करत असताना विकेटचा होतोय पतन. हा 4था धक्का बसतोय खेळाडू बाद.
रोहिदास हा नवीन बॅटर मैदानात एंटर झालाय. षटकातील आपण पाहू शकतात 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत या गोलंदाजाने कंप्लीट केला आणि 4 चेंडूत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. फक्त 4 धावा खर्च केला, त्यामध्ये एक विकेट आहे. या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहू शकतात संदेश 2 चेंडू इथून त्याला देखील कंप्लीट करायचे आहेत. नवीन बॅटरच्या विपक्षात आपण पाहू शकतात संदेश तयार आहे गोलंदाजी ट्रॅकवरनं. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. वन बाउन्सने हा चेंडू गॅदर केलाय, रिटर्न केलाय. तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील केला जातो. येस, डेफिनेटली दुसरी धाव घेत असताना पुनश्च एकदा रोहिदास या खेळाडूचा होतोय इथे अंत. रोहिदास बॅक टू द पवेलियन, खेळाडू बाद. राहुल हा बॅटर मैदानात जात असताना आपलं पाहू शकतात एक शेवटचा बॉल खेळण्याकरिता, कारण या गोलंदाजाने 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट केलाय आणि या 5 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. 2 विकेट मिळून फक्त 5 धावा खर्च केल्यात. स्लॉक षटकामध्ये 2 विकेट आणि 5 धावा, एकंदरीत जर पाहिले तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि ती गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. चांगला संदेश आपल्या संघासाठी दिलाय त्याने, चांगली गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर आपण पाहू शकतात मैदानात राहुल. शेवटचा बॉल, लेफ्ट हँडर बॅटर असेल राहुल. राहुल यावेळेस देखील आडाबा बॅटने करण्याचा प्रयत्न मिस झालेत. डॉट चेंडू येतोय. षटक इथे क्रमांक 3 कंप्लीट झालाय. तर 3 षटकाचा केले ते कंप्लीट झाला आणि आव्हान ठेवलं गेले ते आपण पाहू शकता. 30 या धाबांचं आव्हान इथे ठेवलं जात आहे. तर चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण पाहू शकतात जय वाघोबा स्पोर्ट लाप आणि जय बजरंग चिंबीपाडा बी. चला क्विकली आपण टॉसबॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. जय वाघोबा स्पोर्ट लाभ आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर जय बजरंग चिंबीपाडा बी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विकली टॉसबॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. जय बजरंग वाघोबा, जय वाघोबा स्पोर्ट लाभ आणि जय बजरंग चिंबीपाडा बी या दोन संघादरम्यान इथे टॉस केला जातोय आपण पाहू शकतायत. आणि हा सामना जर पाहिला तर 4 षटकांचा असेल. हे दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. दिशेने आपण पाहू शकता 30 धावांचा आव्हान ठेवलं जात आहे आणि या 30 धावांचा आव्हान इथून कशा पद्धतीने कंप्लीट देखील केलं जाईल दोन संघादरम्यान आपण पाहू शकता. जय शिवाजी अणकाम आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर विष्णू 11 विश्ववर्धे फाटा या दोन संघादरम्यान आपण पाहू शकता ती मॅच आपल्याला रंगत असताना पाहायला मिळते.
प्रथमतः जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना 29 धावा ठोकल्या आणि त्यानंतर 30 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आणि 30 धावांचं आव्हान इथून कशा पद्धतीने कंप्लीट देखील केलं जाईल हे देखील मात्र पाहू शकतात. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मात्र आपण पाहू शकतात. एवन जोडी आपण पाहू शकतात मैदानाच्या दिशेनं संदेश आणि उत्तमेश ही जोडी मात्र मैदानाच्या दिशेनं रवाना झाली आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर 30 धावांचं पाठलाग या जोडीच्या माध्यमातून कशा पद्धतीने केला जाईल, कारण पहिले षटक आपण पाहू शकतात P1चा असेल आणि या पहिल्या P1च्या षटकामध्ये किती धावा एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न या बॅटरच्या माध्यमातून केला जातोय हे आपल्याला मात्र पाहायचं आहे. भावेश बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला बॉल पंचांच्या डावीकडून बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. बॅटरच्या विपक्षात आपण पाहू शकतो पहिला बॉल कशा पद्धतीने एक्झिक्यूट केला जाईल यावर लक्ष वेधलं आहे. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरनं तो सज्ज झालाय. पहिलाच बॉल बॅटची लीडिंग एज आणि हा बॉल निघून जातोय लॉंग स्टॉपच्या रिजन मध्ये. नो स्टॉप सांगत चौकारामध्ये परावर्तित झालाय. पहिल्याच बॉलवर हा चौकार. पहिल्याच बॉलवर जर पाहिलं तर ज्या रीच मध्ये चेंडू होता त्याच रीच मध्ये चेंडू खेळला गेला आणि त्याच रिझन मध्ये या चेंडूला फेकून दिलं गेलं 4 धावेसाठी. चौकार. पहिल्याच बॉलवर आपल्याला मात्र कलात्मकता क्लासिक फटका इथे पाहायला मिळतोय. थोडीशी लाईन तिथे भरकटली गेली आणि त्याचा मोबदला बॅटर उत्तमेशला मिळाला गेला. पहिल्याच बॉलवर चौकार प्राप्त केलाय. 4 धावेने आपल्या संघाचं खातं देखील खोललं जाते. भावेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि भावेशच्या माध्यमातून इथून कमबॅक केला जाईल का. ज्या ज्या वेळी पहिल्याच बॉलवर चांगले फटके कन्वर्ट करतायत ना त्यावेळेस बॅटरचा आत्मविश्वास तो उंची गाठत असतोय. उत्तमेश यावेळेस बॅटच्या रीच मध्ये आलाय. फटका आहे प्रॉपर. चेंडू घेतोय हवाई सफर. 6 धावेचा कॉल. षटकार. जबरदस्त टायमिंग इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि बॅटच्या रीच मध्ये चेंडू आला आणि चेंडूला फेकून दिलं सरळ 6 धावेसाठी. या बॅटरच्या माध्यमातून आपण पाहू शकता धम्माकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू अखेरीस धावसंख्या डबल फिगर 10 आकड्यावरती. तिसरा बॉल. यावेळेस आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज परंतु इंटू द गॅप हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. आउटफील्ड थोडीशी फास्ट आहे तिकडे परंतु चेंडू रोखला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात आणि 2च धावेवर समाधान व्यक्त करतायत आणि 2 धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 12 आकड्यावरती. 30 धावांचं आव्हान असताना अशा पद्धतीची गोलंदाजी करणं इथे गरजेचं नाही, कारण तुम्हाला इथून डॉट चेंडू किंवा विकेट घेणं गरजेचं आहे, कारण 30 धावांचं आव्हान आहे समोर आणि त्यामध्ये तुम्हाला चांगले चेंडू टाकणं गरजेचं आहे. व्हेरिएशन गरजेचं आहे आणि ते गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील मात्र आपण पाहू शकतो. पुढील 3 चेंडूवर उत्तमेश. चौथा बॉल खेळण्यासाठी तो तयार आहे. यावेळेस देखील स्लोअर चेंडू आहे. विकेट घेण्याची संधी परंतु इंटू द गॅपनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा चपलाईने इथे कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या ही 14 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडूचा खेळ या गोलंदाजाने कंप्लीट केलाय आणि धावसंख्या देखील तितक्याच ताकदीने उत्तमेशने ही फलकावरती जोडली आहे 14 आकड्यावरती. इथून 2 चेंडू उत्तमेशने जर चांगल्या पद्धतीने टाकले ना तरी मॅच एक बॅलन्सिंग स्थितीमध्ये राहू शकते. या 2 चेंडूवर चांगले क्रिकेट त्याला दाखवावं लागेल. भावेश बॉलिंग ट्रॅकवरती उत्तमेशच्या विपक्षात. यावेळेस देखील हा फटका खेचलाय परंतु चौकार. पंचांच्या माध्यमातून सिग्नल इथे दर्शवला जातोय. 4 धावेचा कॉल दिला जातोय. चौकार येतोय. अठरा आकड्यावरती धावसंख्या आपण पाहू शकता. 5 चेंडूचा खेळ इथे मात्र कंप्लीट झालाय. P1चं षटक आणि त्या P1च्या षटकामध्ये
पुरेपूर वापर केला जातोय या षटकाचा आणि धावसंख्या एक चांगल्या स्थितीत नेऊन ठेवली आहे. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती जर पाहिलं तर भावेश ज्याने 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत इथे कंप्लीट केलाय आणि त्या 5 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्या आहेत. उत्तमेश जो भन्नाट फॉर्ममध्ये आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर 2 चौकार आणि एक कडक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तो उत्तमेश स्ट्रायकिंग एंडकडे आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल उत्तमेशच्या माध्यमातून यावेळेस मात्र फटका फसला आहे. चेंडू हवेमध्ये आहे. झेल घेण्याची संधी, उत्तमेशला बाद करण्याची संधी गमावली जाणार नाहीये. बिग विकेट डाऊन इयर पहिला धक्का देतोय उत्तमेश. बॅक टू द पवेलियन, खेळाडू बाद. संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ यांचा उच्चिष्ट साधून आपण पाहू शकतात आई गावदे स्पोर्ट लोपे आयोजित कैलासवासी नयन स्फूर्ती चषक 2025 चा हा रणसंग्राम आपण पाहू शकतात. आणि त्यामध्ये जर पाहिलं तर ही लढत आणि या दुसऱ्या डावामध्ये आपण पाहू शकतायत पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकात 18 ही धावसंख्या फलकावरती जोडण्याचं काम जरूर उत्तमेश बाद झाला, परंतु आपल्यावर जी जबाबदारी सोपवली होती ती जबाबदारी योग्यतेने पार पाडून तो तंबूच्या आशयाला परत गेलाय. 18 ही धावसंख्या त्याने एक्झिक्यूट केली आणि शेवटच्या बॉलवर विकेट जरूर मिळाली, परंतु आपल्यावर जी जबाबदारी पूर्ण करून तो तंबूच्या आशयाला गेलाय. आपण पाहू शकतात नवीन गोलंदाजी ट्रॅकवरनं आपण पाहू शकतात धीरज मडवी हा गोलंदाज. संदेश हा बॅटर आहे धीरजच्या विपक्षात जो सलामी करण्यासाठी मैदानात दाखल झाला होता. प्रथमच स्ट्रायकिंग एंडकडे तो आलाय आणि त्याच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर कशा पद्धतीचं क्रिकेट घडतंय हे आपल्याला मात्र इथून पाहायला नक्कीच आवडेल. कारण नवीन गोलंदाज आपण पाहू शकता धीरज मडवी वैयक्तिक पहिल्या षटक आणि सांघिक हे दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती जो सज्ज झालाय. धीरज मडवी पहिला बॉल पंचांच्या डावीकडून वेगवान गतीचा चेंडू बॅटची लिडिंग एज आणि चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा नो स्टॉप लॉंग स्टॉप रिझनला चौकार येतोय. 4 धावांचा कॉल पंचांच्या माध्यमातून पोहोचवला जातोय. चौकार. जिथे धावा वाचवणं गरजेचे आहे तिथे छोट्या छोट्या चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेनं नक्कीच घेऊन जातील मित्रांनो. तुम्हाला इथून चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळावं लागेल कारण 30 धावांचं आव्हान असताना तुम्ही थोडीशी गोलंदाजी खराब केली, त्यामध्ये क्षेत्ररक्षणाची साथ देखील नाही आहे. यावेळेस मात्र आडवा बाटणे केल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हा ही चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 धावा.